कार्याध्यासाच्या कारणच्या सामग्री मधला एक भाग काय सत्य ज्ञान जन्य संस्कार हे खोडून काढून त्या ठिकाणी काय केलं सजातीय ज्ञानजन्य संस्कार हे केल्यानंतर अध्यास संभवतो हे सिद्ध केला। आता कारणाच्या कार्याच्या अध्यासाला आणखी कोण सामग्रीमध्ये आणखी कोण होतात 3 दोष सांगितलेत ना प्रमाता प्रमाण प्रमेय याच्यामधले दोष हे देखील कारण होतात अध्यासाला। याच्याविषयी काय बोलायचं हे खोडून काढता का काय करता 4 वाजले 4:30 पर्यंत चालवायचं आहे ना होय ना का 4 वाजेपर्यंत चला। कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाही कार्याच्या अध्यासाला हे 3 दोष कारण नाही आहे ना। तुम्ही म्हणाल एवढं ऐकण्याऐवजी रामकृष्ण हरी सप्ताह चाललाय आमच्या तिकडे कुठे गावात चाललेला आहे त्याच्यामध्ये नाचलो असतो तर तरी पायाला व्यायाम झाला असता हातापायाला व्यायाम झाला असता आणि समाधान तरी मिळालं असतं। हे इतकं क्लिष्ट पारिभाषिक शब्द समजून घेण्याचा काय अर्थ आहे कशासाठी असं वाटतं की नाही वाटत अज्ञानाने ज्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत ते ज्ञान झाल्याशिवाय संपत नाही बरोबर आहे। आणि अज्ञान आहे हे भक्तीचे तुकाराम महाराज देखील काय करतात मानतात ज्ञानेश्वर महाराज मानतात सगळे मानतात मग भक्ती कशासाठी करायची ज्ञान आहे ना मग भक्ती कशासाठी करायची भक्ती याच्यासाठीच करायची की मन एकाग्र व्हावं कशाबरोबर म्हणजे इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ अरे बाबा विठ्ठलातून तुम्ही भक्त मानलात ना तर विठ्ठलाचं मंदिर बांधलात ना तुम्ही मग आणखी दत्तात्रयाचं मंदिर कशाला बांधता मग आणखी कोणते आता ज्यांच्या यात्रा खंडोबाचं मंदिर कशाला बांधता खंडोबाला देवा रूपाने तुम्ही मानलाय मग विठ्ठलाला कशाला मानता पण माणसं कशी आहे लवार गुण कसं यालाही धरू त्यालाही धरू सगळ्यांना धरलं तर कोणतरी एक उपयोगी पडेल पण गोष्ट काय सगळ्यांना धरलं तर काय करतो तो देखील तसंच म्हणतो ना तो काय करेल तो त्याला त्याच करतोय त्याला घेऊन जातोय तो करेल जा तिकडे मग तो काय म्हणाल उद्याच्याकडून आला मग हा करेल इकडे हे काय राहत मध्येच राहत लटकत राहत म्हणून तुकाराम महाराजांनी यांनी काय सांगितलेलं आहे एकच देवतेचं तुम्ही काय करा जे काय करायचं आहे ना एका देवाला माना आणि एका त्याचीच कृपा भाका आणि मन एकाग्र करा मन विचलित करू नका इकडे इकडे पळापळ करण्याची जरूर नाही मन एकाग्र झालं तर ह्याच्यामध्ये आणखी काहीतरी आपण जाऊ तुम्हाला ज्या वेळेला कॅडेट असतात ना सुरुवातीला त्यावेळेला काय करतात नेम धरायला शिकवतात ना पहिल्यांदा का चाप मारायला शिकवतात पहिल्यांदा नेम कसा धरायचा हे शिकवतात ना हे शिकल्यानंतर तुम्ही कित्येक वेळेला तुमच्या परीक्षा घेतल्या जातात है ना फायरिंग रेंज मध्ये बरोबर आहे ना आणि तिथे कोण कोण एकाग्र आहे कोण एकाग्र नाही कोणी टार्गेटला गोळी वेधली याची परीक्षा घेतली जाते की नाही घेतली जाते आणि कोणी नाही तर कोण बरोबर अचूक नेमधारी आहे याला बाजूला केलं जातं की नाही हा बेस्ट फायरर म्हटलं जातं ना
म्हणजे चांगली बंदूक त्याला शार्प शूटर म्हटलं जातं, है ना. तर त्याला निवडलं जातं की नाही, कारण तो कामाचा माणूस आहे, है ना. कारण त्याचं लक्ष चुकणार नाही, है ना. तशा तऱ्हेने सगळ्या ठिकाणी एकाग्र मनाची माणसं लागतात. मन एकाग्र झालं, काय करू काय नको असं समज. आता आमच्या इकडे पोरं येतात. आता तुम्हाला संस्कृत ज्ञान नसताना तुम्ही समजून घेण्याचा, आकळून घेण्याचा प्रयत्न करतायत की नाही, किंवा त्यांना येऊन बसायला काय अडचण आहे का? नाही ना. तुम्हाला कळतं तर त्यानं काय, त्याच्यापेक्षा थोडं कणभर जास्तच कळेल ना, आहे की नाही. पण त्यांना यायची इच्छा होत नाही ना. लक्षात येते का? का? मनामध्ये गोष्ट आहे की BA ची परीक्षा देऊ, इकडे करू तिकडे करू. असली माणसं काय करू शकतात? वेदांतामध्ये जरी बसली तरी मन त्यांचं एकाग्र होत नाही, वेदांत त्यांना पटत नाही, वेदांताचं फळ काय असेल हे कळत नाही. ज्याने आपलं सर्व जीवन परमात्म्याला समर्पण केलेलं आहे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, ज्याने कधी आपली आई दाखवली नाही, बाप दाखवला नाही, भाऊ दाखवले नाही, बहिणी दाखवल्या नाही, आणि जो केवळ परमात्म्यामध्ये लीन झालेला आहे, अशा माणसाला देव काय करतोय? त्याला द्यायचं ते फळ देत असतो. तुझ्यासाठी हे जगत नाही, समाप्त झालेलं आहे, तुला जन्म नाही, तुला हे कसलंच नाही. हे त्याला काय करतो? अनुभव रोख. असं नाही मेल्यानंतर नाही, याच जन्मात कृतकृत्यतेचा अनुभव हे त्यालाच दिला जातोय, या दुसऱ्या लोकांना नाही. जे चंचल लोक आहेत त्यांना नाही. भक्ती तुम्हाला मन एकाग्र करते, कर्म तुमचं अंतःकरण शुद्ध करतं, बरोबर आहे. सत्कर्म तुम्ही केलात, श्रवण केलात, मनन केलात, निधिध्यासन केलात, कीर्तन ऐकलीत, मन एकाग्र व्हायला लागतं. आणि इथे जी माणसं आली आहे ती एकाग्र मनवालीच आलेली आहे ना. ज्याने मन एकाग्र केलेलं आहे, मला हे शिकायलाच पाहिजे, याच्याशिवाय मला पर्याय नाही, त्यानंच हे हळूहळू अंतःकरणावर काय होईल? अंतःकरणावर आरूढ होईल. पण ज्यांना हे नाही आहे त्यांना हे चढणार नाही, आणि त्यांना व्यर्थ श्रम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना या जन्मातही नाही, पुढल्या जन्मात नाही, त्याच्या पुढल्या जन्मातही काही मिळू शकत नाही. झालं. कार्याध्यासा हे दोषत्रय कारण नाही. थोडा वेळ राहिलाय, 15 मिनिटं. पूर्व पक्षाचा अनुवाद काय करताय? प्रमात्याचे ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाचे ठिकाणी पित्त मलादी, आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य, हे 3 दोष अध्यासास कारण आहेत. पदरेखा करा. पूर्व पक्षाचा अनुवाद करतायत. पूर्व पक्षाचा काय आहे? अनुवाद. काय अनुवाद आहे? प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भय स्वार्थ अहंकार या गोष्टी असल्या पाहिजेत, हा प्रमात्याचा दोष. प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मल या गोष्टी असल्या पाहिजेत. प्रमेयाच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तू सारखी ती वस्तू असली पाहिजे. सादृश्य, हे 3 दोष अध्यासास कारण आहे, हे सांगितलं. पूर्व पक्षाने काय सांगितलं? प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष, प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष, आहे ना. कावीळ झालेलं असेल, है ना, तर तुम्हाला काय दिसेल? पिवळच दिसेल, सगळं जगच पिवळं दिसेल. पण ते जग पिवळं आहे का? नाही. पण तुम्हाला दिसतंय का?
कारण डोळे जे आहे त्या डोळ्यामध्ये पित्त झालेलं आहे. हे पित्त काय करताय, तुम्हाला वर येऊ देत नाही. बरोबर, नीट दाखवत नाही. बरोबर आहे. तर प्रमाणाचा दोष आलाय. प्रमेयाच्या ठिकाणी, विषयाच्या ठिकाणी साप लांबुडगा असतो आणि दोरी पण लांबुडगी आहे. बरोबर आहे ना. सादृश्याला अध्यासाला कारण काय? प्रमाताचे दोष कोण? लोभभय आदी. प्रमाणाचे दोष पित्त मलादी है ना, कच कामला आदी दोष है ना. प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य आदी दोष काय असतात? कारण असतात. बरोबर आहे. आता हे 3 दोष अध्यासास कारण आणि आत्मा व अहंकार आदी बंध. आत्मा, चेतन आत्मा आणि अहंकारादी बंध, या दोघांमध्ये काय? कुठले सादृश्य नाही. प्रमाता आणि प्रमाणाची स्वरूपे जर सिद्ध आहेत म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही. काय? आत्मा आणि अहंकारादी बंध, यामध्ये काय सादृश्य आहे? काहीच सादृश्य नाही. प्रमाता आणि प्रमाणाची स्वरूपे जर सिद्ध आहेत, मग प्रमाता आणि प्रमाणाचं स्वरूपच सिद्ध होत नाही, तर आत्म्यावर बंधाचा अध्यास कसा काय होणार? होणार नाही. पहिल्यांदा आत्म्यावर अहंकाराचा जर अध्यास व्हायचा असेल तर प्रमाता असला पाहिजे, प्रमाण असलं पाहिजे. हे सगळं मिथ्या मानतात ना तुम्ही. प्रमाता आणि प्रमाण याचं स्वरूपच सिद्ध होत नाही, तर मग त्याच्यावर ते दोष कसे दिसणार तुम्हाला? मग आत्मावर अध्यास कसा होणार? होणारच नाही. कारण तुमच्या दृष्टीमध्ये प्रमाता, प्रमाण, प्रमेय त्रिपुटी आहे का? नाही. खोटी मानता ना. मग जर खोटी जर असेल, त्याचं स्वरूपच सिद्ध होत नाही, तर त्याच्यावरचे दोष देखील खोटेच आहेत ना. दोषही नाहीत, मग अध्यास कसा होईल असं विचारलंय. समाधान, समाधान खूप लांबवरच आहे. आपण सुरू करूया, चालू ठेवूया. काय म्हणणे बरोबर आहे की प्रमाताच्या ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी, प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य, हे 3 दोष अध्यासाला कारण आहे. बरोबर आहे. आत्मा आणि अहंकार आदी बंध, यामध्ये सादृश्य काय? बोला. आत्मा चेतन आहे, अहंकार आदी काय? जड आहे ना, है ना. आत्मा नित्य आहे, अहंकार आदी अनित्य आहे. काय सादृश्य ते सांगा ना. सादृश्यच नाही. प्रमाता प्रमाण यांचं खऱ्या अर्थाने सत्यत्वेने सिद्धीच होत नाही. मग त्यांचे दोषाचं जर राहिलं, दूरच राहिलं. म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. त्याच्यावर सिद्धांताचं म्हणणं, हे म्हणणं बरोबर नाही. तुमचं म्हणणं बरोबर नाही. कारणाचे लक्षण सांगा. पूर्वी जो असतो, कार्याच्या पूर्वी जो असतो, है ना, आणि त्याच्या असण्याने, अस्तित्वामुळे कार्य होते. आणि ती वस्तू नसेल तर कार्य होत नाही. त्याला काय म्हणायचं? कार्य. जी वस्तू असल्याने कार्य होतं, जी वस्तू नसल्याने कार्य होत नाही, त्या वस्तूला काय? या कार्याचं कारण म्हणायचं, है ना. घडा बनवायचा तर माती लागते की नाही लागते? लागते. आणि माती नसली तर घडा बनेल का? म्हणून घड्याचं कारण कोण? माती. बरं,
काठी असेल तर चक्र फिरेल का? फिरेल. काठी नसेल तर चक्र फिरलं नाही घट बनेल का? नाही. मग काठी आणि चक्र ही काय गड्याची कारण आहेत. कुंभार असेल तर घट बनेल की नाही बनेल? कुंभार नसेल तर घट बनेल का नाही बनेल? मग कुंभार सुद्धा काय याचं कशाचं कारण आहे? जे असलं तर कार्य होतं, जे नसलं तर कार्य होत नाही, आहे ना. या गोष्टी जे असलं तर कार्य होतं, जे नसलं तर कार्य होत नाही, त्याला कारण म्हणतात, है ना. मग घटाचे कारण कोण आहेत? माती, कुंभार, चक्र आणि चक्र फिरवण्यासाठी लागणार दांडक, पाणी, लीद, या सगळ्या गोष्टी लागतात. बरोबर आहे. असे कारणाचे लक्षण केले. जसे दंड, काय बरोबर आहे ना. दंड, चक्र, कुलाल म्हटलं वर लिहा. कुंभार, मृत्तिका म्हणजे माती असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही. म्हणून काय दंड चक्रादीला कारण आहे असे म्हटले जाते. घटाचे कारण म्हटलं जातं. बरोबर आहे. कोणाला दंड चक्रादी असले तर घट बनतो, दंड चक्रादी नसले तर घट बनत नाही. म्हणून दंड चक्रादीला घटाचे कारण आहेत असं म्हटलं जाते. पण झालं ना, पूर्ण विराम करा. मग तिथे पूर्ण विराम करा. पण दोषत्रय म्हणजे प्रमाता, प्रमाण, प्रमेय यांचे दोष नसतील तर अध्यास होत नाही. असे होत नाही. काय काय सांगितलंय? अध्यासासाठी दुसरं कारण काय सांगितलेलं आहे? प्रमाता, प्रमाण, प्रमेय यांच्यामधील दोष सांगितलेले आहेत. हे कारण आहे ना. पण हे दोष नसले तर कार्य होत नाही असं नाही. दोष असलं तर अध्यास होतो, दोष नसलं तर अध्यास होत नाही असं आमचं म्हणणं नाही. मग काय म्हणणं आहे? मग काय म्हणणं आहे? दोष नसतानाही अध्यास घडतो. अधोरेखा करा. काय काय करशाल? दोष नसतानाही काय करतोय? घडतो. म्हणून काय झालं? अधोरेखा केला. दोषत्रय अध्यासाचे कारण नाही. दोष नसतानाही काय करताय? अध्यास घडतो, है ना. म्हणून दोषत्रय अध्यासाचे कारण नाही. अधोरेखा केली. अध्यासासाठी दोषत्रय असावे लागतात. हे दोषत्रय कारण आहेत. हे कारण आम्ही मानत नाही, है ना, है ना. प्रथम सादृश्य हा दोष दाखवला ना प्रमेयामध्ये. सादृश्य दोष कुठे? प्रमेयामध्ये. प्रथम हे आता इथे पॅराग्राफ नाही, याच्यानंतर पॅराग्राफ बदला. प्रथम सादृश्य दोषावाचून अध्यास कोठे घडतो हे दाखवा बरं. दाखवतो. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषावाचून होतो. बरोबर आहे काय? काय आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास हा कशातून होतोय? सादृश्य दोषा वाचून होतो. आत्म्यामध्ये
हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, असं म्हटलं जातं. हे म्हटलं जाण्यासाठी काय, सादृश्य दोष पाहिजे, पण सादृश्य दोष नाही आहे. सादृश्य दोषा वाचून होतो. बोला, ब्राह्मण ही जाती आहे ना, है ना, तो ब्राह्मणत्व हा कोणाचा धर्म आहे? कुठल्या शरीराचा? स्थूल शरीराचा धर्म आहे. अधोरेखा करा. मराठा, ब्राह्मण, वंजारी, है ना, आणखी कोण मानायचे ते वारली, भिल्ल, हे या ज्या जाती आहेत, या जाती कोणाच्या आहेत? स्थूल शरीराचा धर्म आहे. अधोरेखा करा. मग तो आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म आहे का? नाही. बरोबर आहे. आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म आहे. एवढं लक्षात ठेवा की ब्राह्मण, मराठा, कुणबी, वंजारी, भील, वारली, ठाकूर, है ना, हे धर्म कोणाचे? स्थूल शरीराचे. आणि कोणाचे नाही? आत्म्याचे नाही, सूक्ष्म शरीराचे पण नाही. बरोबर आहे. आत्माचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. बोला, आता सूक्ष्म शरीर तुम्ही म्हणालात ना, तर सूक्ष्म शरीर कोणाला म्हणायचं? बोला. हा, अधोरेखा करा. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण, 10 इंद्रिये, असा 16 समूहाला काय म्हणायचं? बरोबर आहे. अधोरेखा केली. परिच्छेदामध्ये इथे बाजूला लिहिलं सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, 5 प्राण, 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10, 5 प्राण 15 आणि अंतःकरण, या 16च्या समूहाला काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर. स्थूल शरीरे किती झाली? सूक्ष्म शरीर किती झाले? सूक्ष्म शरीर एकच असते. आत्मा कसा असतो? अजून कसा असतो? अधोरेखा करा. या सगळ्या गोष्टी अख्ख्या लक्षात ठेवायच्या असतात. आत्मा नित्य असून सर्व व्यापक आहे. मग सूक्ष्म शरीराचा नाश होतो की नाही? होतो. कधी? ज्या सूक्ष्म शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्याच शरीरात पुन्हा पुन्हा नाही, एकदाच होतो. काय होतंय? अधोरेखा करा. सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच, कायमचा शेवट, एक घाव 2 तुकडे, संपलं. सूक्ष्म शरीरही संपलं. म्हणून जात्यादी धर्म अधोरेखा केला. जात्यादी धर्म कोणाच्या? आत्म्याचे का? नाही. मग सूक्ष्म शरीराचा धर्म म्हणता येईल का? नाही. का? अधोरेखा केला की नाही? आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते, है ना. उत्तर मतलब स्थूल शरीरात जाती भिन्न होते. कर्मभोगात असा नियम नाही की पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी. अधोरेखा का? कर्मभोगामध्ये नियम नाही. पहिल्या जन्मामध्ये तुम्ही मनुष्य होते, मग पुढच्या जन्मामध्ये मनुष्यच व्हाल.
गॅरंटी नाही, आम्ही गॅरंटी देत नाही. काही काही लोक प्रॉडक्ट वर लिहितात ना, आम्ही गॅरंटी देत नाही. जशी आहे तशी वस्तू घ्या, पटली तर घ्या, नाही पटली तर घेऊ नका. आम्ही गॅरंटी देत नाही, है ना. बरोबर आहे. आम्हाला त्याच्यामधलं काही समजत नाही. आम्ही ती तुम्हाला जुळवून सुद्धा देऊ शकत नाही. ही वस्तू घ्या, जुळवण्याकडे जावा आणि जुळवून घ्या. वस्तूची गॅरंटी आम्ही देत नाही. सांगतात सरळ तशा तऱ्हेने पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीचे ज्ञान होते. या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे म्हणून द्विज म्हणतात. या कारणास्तव आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सदृश नसतानाही होतो. इतकेच नव्हे तर उलट आत्मा व्यापक, जाती परिच्छिन्न, आत्मा आत, जाती बाहेर, आत्मा ज्ञान, जाती ज्ञानाचा विषय, असे विरुद्ध धर्म असतानाही आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा अध्यास घडतो. इथे थांबूया आपण.